महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्या बरोबर वॉर्ड नंबर 5 मधील ज्या अल्पसंख्याक विभागातून येतात त्या बिस्मिल्ला शेख या आपल्या बरोबर आहेत आणि भाजपानं वॉर्ड नंबर 5 मध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या बरोबर सद्दाम भाई सुद्धा आहेत आणि आज आपण त्यांना विचारतोय की भाजपाला या वॉर्ड नंबर 5 मध्ये कसा सपोर्ट मिळत आहे, मतदारांचा कसा पाठिंबा मिळत आहे। भाभी नमस्ते। मला सांगा की या 5 नंबर वॉर्ड मध्ये आपणाला कसा सपोर्ट मिळत आहे मतदारांचा? एक नंबर वर सपोर्ट मिळतंय। सब मुसलमानचे लोक आहेत ना, सगळे आम्हाला खुश आहेत। म्हणजे भयंकर लोक म्हणतात भाजपचा तिकीट नशिबान तुम्हाला मिळाला, कसं काय मुसलमानचे असून तुम्हाला दिलं? त्यांनी काय भाजपचे लोक आम्हाला भेदभाव करत नाही, काय नाही, आम्हाला चांगलेपणानं त्यांनी तिकीट दिलं। आम्हाला आता सगळी सर्वांनी आम्हाला निवडून आणून मदत करावी। म्हणजे मग मला सांगा की इथं जे प्रस्थापित आहेत पूर्वीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी ह्या 5 नंबर वॉर्डामध्ये काय विकास कामं केलीत असं वाटतं का तुम्हाला? काही केलं नाही त्यांनी। सगळी रस्ते सगळी बाद आहेत, पाणी आहे, ड्रेनेज फुटलेले आहेत। सगळी माणसं तक्रार करून आम्हाला बोलायला लागल्यात, तुम्ही आता येऊन तर चांगली माणसं येऊन तुम्ही तर करून दाखवा। आम्ही म्हणले आम्हाला निवडून आणा तुम्ही चांगले मतानं, बरोबर, आणि तुम्ही चांगल्या मतानं आम्हाला निवडून आणा, आम्ही तुम्हाला काम करून नक्की दाखवतो। भाजपचे माणसं लई चांगले आहेत। आम्हाला सगळी 4 माणसाला लाडकी बहिणीचे पैसे घरात येतात, येतात। आम्ही सगळी बायका सगळ्यांचं खुश आहेत आणि आमची महिला मुसलमानची सगळी खुश आहेत आणि आम्हाला मदत करणार पण आहेत। अगदी मदत करणार आहे, सगळी मतदान देणार पण आहेत आणि खुश पण आहेत आणि आम्ही लाडकी बहिणीलाच घालणार अशी बोलायला लागल्यात। म्हणजे कुठेतरी राज्य शासनानं ज्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या त्यांचा परिणाम हा कुठेतरी होताना दिसतोय। लाडकी बहीण सारखी एक फार सक्षम आणि चांगली ही योजना शासनानं महिलांच्यासाठी जी दिलेली आहे त्याचा कुठेतरी चांगला परिणाम या वॉर्ड नंबर 5 मध्ये सुद्धा होईल असं आता भाभींचं मत आहे। आणि ते पैसे नक्की आता 3000 आणि परत 14 तारीखला बायकासनी येणार आहेत आणि महिला आमचे सगळी खुश आहेत, तिल्लाच घालणार म्हणतात। आम्ही तिल्लाच घालणार, आम्ही तिल्लाच निवडून आणणार आणि आमची भाभीला तर मुसलमानच्या असून आम्हाला दिलेली माणसं सगळी खुश आहेत, अगदी खुश आहेत। का म्हणजे आम्हाला एवढे पैसे येतात 1500 रुपये, आम्ही 1500 जरा आमची कोण दारू पितात, कोण काय करतात, आम्हाला हे पैशाची जरूरत आहे आणि हे पैसे आम्ही भरपूर खर्च करायला लागले, चांगले खुश आहेत। आणि हे महिला सगळी म्हणतात भाभीला आम्ही घालून हे सोनं करणार आहेत। अगदी वॉर्ड नंबर 5 मधील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे, तुम्ही काय आवाहन कराल? आमचे वॉर्डामध्ये 5 नंबरला 4 माणसं उभारलेले आहेत, त्यांनी चारेसनी आम्हाला घालणार म्हणून हे केलेलं आहे। खाडे साहेबालाच आणणार, खाडे साहेबांना इथं वॉर्ड नंबर 5 मध्ये आणणार आहे असा ठाम विश्वास आहे। विश्वास आहे, नक्कीच येणार आहेत, चौघ येणार आहेत। म्हणजे एक मुस्लिम महिला असून सुद्धा मला वॉर्ड नंबर 5 मधून आमदार खाडे साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला इथली उमेदवारी दिली आणि कुठेतरी भाजप हे जातीपातीचं राजकारण करत नसून भाजपा इथं फक्त विकास करते। प्रस्थापितांनी इथं गेल्या 5 वर्षामध्ये काहीही कामं केलेली नाहीत, जे कामं केली ती भाजपनं केली, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केली असं स्पष्ट मत आता बिस्मिल्ला शेख यांनी व्यक्त केलेलं आहे। वॉर्ड नंबर 5 मधील 4 उमेदवार हे भाजपाचे इथं जिंकून येतील, इथं निवडून येतील आणि पुढचा 5 वर्ष इथं चांगला विकास होईल असं आता भाभींनी सांगितलेलं आहे।